प्रेक्षकांनो, आजचा भाग पण खूप छान दाखवला आहे त्यांनी. आता मालिका खूप छान ट्रॅकवर आली आहे. त्यासाठी तुम्ही रिव्ह्यू स्किप न करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे सायली सचिन जात असताना त्याला म्हणते, अहो सचिन भाऊजी थांबा ना. सचिन म्हणतो, नाही मला थोडं काम आहे. नंतर सायली म्हणते, पण मला नाही ना, मला बोलायचं आहे ना तुमच्यासोबत. सचिन म्हणतो, काय काय विचारा, काही बोलायचं होतं का? नंतर सायली म्हणते, हो मला हे विचारायचं होतं, साक्षी आणि तुमची ओळख कशी झाली याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. इकडे सचिन हसायला लागतो की त्याला असं दाखवून द्यायचं असतं की साक्षीनेच त्याला सर्व काही करायला भाग पाडलंय. तो म्हणे, साक्षी कॅनडामध्ये आली होती समीरा शेख म्हणून. तिथे माझा थोडा पैशाचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे आम्हाला ती म्हणत होती की आपण मिळून बिझनेस करूया. सायली म्हणते, कोणता बिझनेस करायचा होता तुम्हाला? सचिन म्हणतो, इकडून भारतातून वस्तू तिकडे ट्रान्सफर करायच्या आणि तिकडच्या वस्तू इकडे. नंतर सायली म्हणते, असा कोणता बिझनेस आहे? थोडा गडबडतो आणि काहीतरी असे उडत उडत उत्तरं देत असतो सचिन. सायली म्हणते, अहो पण तुम्हाला समीरा शेख म्हणून ती भारतातली आहे आणि तिच्याबद्दल काहीच माहिती काढावीशी वाटली नाही का? सचिन म्हणतो, अहो तेव्हा माझा थोडा पैशाचा प्रॉब्लेम झाला होता आणि तिने मला पैशाची मदत केली. नंतर इथे आल्याच्या नंतर मी खरंच अस्मितासाठी आलो होतो, कारण अस्मिता प्रेग्नेंट होती आणि तिने मला खूप पैशाची मदत केली आणि तिने कसं मला तिच्या जाळ्यामध्ये ओढलं ना, हेच मला कळालं नाही. नंतर इकडे प्रिया आणि अस्मिताचा सीन घेतला आहे. प्रिया आलेली असते अस्मिताकडे आणि म्हणत असते, अस्मिता ताई तुम्ही किती स्ट्रॉंग आहात की तुम्ही सचिन भाऊजीने एवढं सगळं वागलेलं असूनही त्यांना माफ केलं आणि घरामध्ये ठेवून घेतलं. इकडे अस्मिता म्हणत असते की हिचा नेमका विचार काय आहे. ती काहीच बोलत नसते आणि म्हणते, का ग माझा नवरा आहे तो. ती म्हणते, हो ना, तुमच्या दोघा बहीण भावंडामध्ये हे 2 गुण सेमच आहेत, कारण हे पण माझ्या अनेक चुका पोटामध्ये घालतात आणि अश्विन मला कधीच एकटं सोडत नाही, कुणासमोरही माझी बाजू घ्यायला मागे हटत नाही, त्यामुळे मला खूप आवडतो माझा अश्विन. नंतर अस्मिता म्हणत असते, पार्टनर असंच असायला पाहिजे ना, एकाने चूक केली तर एकाने माघार घ्यायला हवी. नंतर प्रिया म्हणत असते की ही अस्मिता माझ्या जाळ्यामध्ये येऊ शकते, कारण तिने ज्या अर्थाने सचिनला माफ केला आहे त्या अर्थाने ती माझ्या जाळ्यात यायला लागेलच. आणि ही खूप भावूक आहे, कारण मी सांगितलंय तिला सचिन भाऊजीला निरोप द्यायला, तर तिने काही मला नकार वगैरे दिलेला नाही, त्यामुळे ती नक्कीच माझा ऐकेल असा भ्रम प्रियाचा होतो. आणि नंतर ती म्हणत असते, अगं माझ्यासाठी कॉफी वगैरे बनवून आण ना. प्रिया म्हणत असते, हो आणते ताई, पण तुम्ही खरंच मानलं तुम्हाला की तुम्ही सचिन भाऊजीला माफ केलं आणि घरामध्ये ठेवून घेतलं. इकडे प्रिया हसायला लागते आणि म्हणते, किती भोळी आहे ही अस्मिता. तो सचिन अजूनही हिच्यासोबत कसा वागतो हे हिला कळतच नाहीये. आणि खरंच प्रेक्षकांनो, अस्मिता सचिनची चांगलं वागून परत तिची फसवणूकच होणार आहे. इकडे परत सायली सचिन सोबत बोलत असते आणि म्हणते, पण तुम्हाला नंतर माहीत झालं तेव्हा तुम्ही का संबंध तोडले नाही साक्षीसोबत? सचिन म्हणत असतो, अहो माझं कॅनडामध्ये थोडं अकाउंटचं प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मला पैशाची गरज होती तेव्हा, आणि माझ्याकडे आधार म्हणून कुणीच नव्हतं. इकडे सायलीला समजत असतं की हा फालतूची उत्तरं देत आहे, त्यामुळे सायली काही याच्या भूलथापांना बळी पडत नाही आणि ती खूप हुशारीने हँडल करत असते. आणि म्हणते, असे कोणते बिझनेस असतात का सचिन भाऊजी, तुम्ही उगाच काहीही सांगू नका. नंतर सचिन म्हणत असतो, नाही हो, विश्वास ठेवा माझ्यावर. इकडे अर्जुन खूप चिडचिड होत असते अर्जुनची, कारण त्यांनी सायलीला खरं सांगायचं टाळलंय त्यामुळे. नंतर चैतन्य एका ठिकाणी त्याला थांबवतो आणि फ्रीजमधला बर्फ घेऊन येतो आणि अर्जुनच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो, अरे बाबा थोडं डोकं शांत कर तू, आणि हा थंडावा तुझ्या डोक्यावर असला ना म्हणजे तुझं डोकं आपोआपच शांत होईल. नंतर अर्जुन म्हणत असतो, अरे पण मी काय करू, मी तेव्हाच सायलीला खरं सांगायला हवं होतं. हा पॉइंट अर्जुनने पण खूप वाढवून ठेवला आहे
त्यात काहीही नाही. सायली कॉलेजचा नंबर घेऊन त्या सरांना कॉल करते आणि त्यांच्याकडून तन्वी किल्लेदार म्हणून नाव सांगते, पण ते म्हणतात अशी कोणतीही मुलगी आमच्या कॉलेजला नव्हती. नंतर कल्पना सांगते, अगं बाई, सायलीला बोलवून आण ना, मला तिच्यासोबत थोडं काम आहे. प्रिया म्हणते मी. कल्पना म्हणते मग काय मी जाऊ वरती? जा ना तू. नंतर ते प्राचार्य म्हणतात थोडा वेळ थांबा, मी लगेच माझ्या सिस्टममध्ये चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. इकडे थोडा वेळ वाट बघताना दाखवलं आहे. सायली फोनची वाट बघत असते की काही माहिती मिळते का, खरंच प्रिया त्या कॉलेजला होती की नाही. पण तिच्या सांगण्यावरून असं वाटतंय की इकडे ते प्राचार्य म्हणत असतात, नाही मी तो डाटा चेक केला आहे तर त्यामध्ये काहीही दिसलं नाही मला आणि अशा कोणत्याच नावाची मुलगी, कारण हे ID कार्ड आमच्या कॉलेजचं नाहीच आहे. तुम्ही पाठवलेलं ID कार्ड फेक वाटतंय. त्यामुळे मी या मुलीची लेखी तक्रार लिहून देऊ शकतो. नंतर लगेच प्रिया बाहेर येते तर सायली म्हणत असते, थांबा मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करते. प्रिया म्हणते, काही अर्जंट कॉल होता का ग? सायली म्हणत असते, अगं नाही, तुझं काय काम होतं ते सांग. सायलीला हिचे एक एक करून सगळे कारस्थान उघड होत आहे. त्यामुळे सायली काही हिच्याशी व्यवस्थित वागत नाही. ही थोडी मागे पुढे बघते आणि सायली म्हणते, जा मग तू आता. ती बाहेर जाते. सायली दाराला लॉक करते आणि परत त्या सरांचा कॉल घेते आणि म्हणते, खरंच तुम्ही सगळं चेक केलं ना की ही अशी मुलगी तुमच्या कॉलेजला नव्हतीच? ते म्हणते हो, कारण हे ID कार्डच आमच्या हे फेक वाटतंय. त्यामुळे मी तुम्हाला लेखी लिहून देऊ शकतो. आमच्या कॉलेजचं जर नाव कुणी बदनाम करत असेल तर आम्हाला स्टँड घ्यायला हवा, कारण आमचं कॉलेज एवढं नावाजलेलं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला असा कुणी गैरफायदा घेत असेल त्यावर आम्ही आवाज उठवू शकतो. इकडे सायली म्हणत असते, थँक्यू कारण ना मला त्या मुलीबद्दल माहिती हवीच होती, कारण या मुलीने आतापर्यंत खूप जणांना फसवलं आहे आणि तुम्ही जर आम्हाला मदत केली तर खूप छान होईल. ते सर म्हणतात, हो तुम्ही कधी पण या आणि माझ्याकडनं ते लेटर घेऊन जा, मी लिहून देऊ शकतो. तन्वी किल्लेदार नावाची कोणतीही मुलगी आमच्या कॉलेजला शिकलेली नाहीये. नंतर सायलीला खूप आनंद होतो आणि सायली म्हणते, ठेवते मग आता फोन. ती म्हणते बरं झालं ते सरांकडून कळलं की ही तन्वी खूप खोटारडी आहे. नंतर सचिन आणि अस्मिताचा सीन घेतला आहे. सचिन बाळाला खेळवण्याचं खूप नाटक करत असतो आणि म्हणतो, का ग मी कसा बाप आहे आणि किती कमनशिबी आहे. मी माझ्या बाळाचं जन्म होताना तिथे थांबू शकलो नाही काही कारणामुळे आणि माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी बाळाला काही आणूही शकत नाही, बघ ना, आणि माझ्या आईवडिलांकडेही जाऊ शकत नाही आणि त्यांना हे पण सांगू शकत नाही मला बाळ झालंय, कारण कॅनडाहून वापस आल्याच्या नंतर माझ्या अकाउंटचं जे फ्रीज वगैरे झालं होतं आणि खूप प्रॉब्लेम झालाय पैशाचा, त्यामुळे मी आईबाबांना नाही ग तोंड दाखवू शकत. इकडे अस्मिता म्हणते, अरे त्यात काय एवढं, आई बाबा आहेत तुझे, ते माफ करतील ना तुला. तू त्यांना हवं तर इथे बोलवून घे, त्यांनी पण बाळांना बघितलं वगैरे नाहीये. त्यामुळे इकडे सचिन म्हणत असतो, नाही ग ते कसे येतील इकडे.